गाईज आज आम्ही आता कसल्या मोठल्या प्रॉब्लेम मध्ये फसलाय माहिती का? आमची गाडी पेट्रोलच संपलंय. आता हे गेले ढकलत ढकलत. पण आता मम्मा म्हटल्यावर आपल्याला आपल्या लेकरांची काळजी आता ते कम्प्लीट कर. आज आम्ही आता कसल्या मोठल्या प्रॉब्लेम मध्ये फसलाय माहिती का? आमची गाडी पेट्रोलच संपलंय. आता हे गेले ढकलत ढकलत पुढे पायी पायी. ऍक्च्युली आज आम्ही कालपासून दिवसभर फिरतोय आणि मेन आमचं जे काही आम्हाला करायच्या होत्या ना, जसं की ग्लासचं वर्क, इलेक्ट्रिशियन आणि हे बाकीच्या हे लोक इतके त्रास देतात, इतके कोटेशन घेतलेत आम्ही, पण बजेटच्या बाहेरच सगळ्या गोष्टी चालल्यात. मग आणि कोणी जरी दिलं तरी अर्ध्यात ते थोडं खूप सारे प्रॉब्लेम चाललेत. त्याच्यामुळे आम्ही खूप ठिकाणी जाऊन व्यवस्थित चौकशी करून खूप साऱ्या ग्लासवाल्यांना आम्ही भेटलोय आणि त्यातून आम्हाला कळतंय की काय नेमकं. आता बघू, एक तर मिळालेला आहे आम्हाला, तर आता आम्ही त्याला बघतोय. थांबते. अरे ते पेट्रोल पंप आहे तिथे. ऍक्च्युली आता बघा ना, आमचं अर्ध्या रस्त्यातच पेट्रोल संपलं. मज्जा आहे मज्जा. आता आम्ही पायी पायी चाललोय. तर तेच सांगत होतो, आज अखंड दिवस मग काय केलं, आज संडे होता त्याच्यामुळे म्हंटल माझ्या कटिंग्स पण राहिल्या होत्या, मग आम्ही 4 वाजेपर्यंत कटिंग वगैरे केल्या. काल पण एक कोटेशन घेतलं, आज 1-2 जणांना भेटलो. 2-3 ठिकाणी हे केलं. पुन्हा तो इलेक्ट्रिशियन वाल्याला पण कॉल केला 100दा. तो पण आता येतो, सकाळी येतो, दुपारी येतो, रात्री येतो करतोय. त्यामुळे तेही काम राहिलं. आमच्या पेंटर काकांना आम्ही 2-3दा कॉल केला, पण त्यांनी पण दुसरीकडे काम घेतलं होतं, त्याच्यामुळं ते आता उद्या येणार फायनल म्हणतायत. पण त्याच्या आत मला ते इलेक्ट्रिशियनचं काम कम्प्लीट करायचं होतं, की जेणेकरून काय होतं, मग एकदा कलर झाला की मग हे दुसरी कामाने खराब नाही झालं पाहिजे ना आपली भिंत, म्हणून चाललं होतं. पण काय करता, नॉट पॉसिबल. तर चला ठीक आहे, जे आहे जसं आहे तसं मी तुम्हाला अपडेट करतच जाते. आता बराच वेळ झालं आम्ही चालतोय. पण ठीक आहे, काय अशा पण घटना होतात, असे पण माझ्यासोबत होत राहतं. ओके, नो इश्यू. पण मस्त वाटतंय की आपलं जेव्हा अडचणी येतात तेव्हा काहीतरी खूप चांगलं होणार असतं. त्याच्यामुळे ओके. अरे मला वाटलं इथे पेट्रोल पंप आहे. हा हा, पलीकडे आहे नाही का, तेच म्हटलं. ते बाबा आहेत का? कोण? नाही, ते बाबा नाही, दुसरंच कोणी. मला वाटलं बाबाच यायला लागले. चला तर मग मी आता बघू. आता हे गेलेत पेट्रोल भरायला, आम्हाला सापडलंय. बरं झालं आहे हो, काही जास्त दूर नव्हतो आम्ही. इकडेच थांबणार, ते येतील बाबा, इथेच येतील. बरं झालं आम्ही काही जास्त मोठ्या संकटात नाही सापडलं. नॉर्मल पेट्रोल संपलं. ऍक्च्युली काय होतं, कामाच्या गडबडीत माणसाचं हे होतं ना, काही गोष्टी मिस होतात. पेट्रोल पंपला. अरे थांब, नाही नाही राहू दे, बाबा येतील इथंच. एवढं पायी पायी कशाला चलत जायचं, समोरच आहेत ना ते, इकडेच येणार आहे, तिकडूनच जायचं आपल्याला. अरे राजसा, ते तिकडे आहेत ना, मग एवढं चालत कशाला जातो, येईल ना ते. आपण ब्लॉग शूट करू आपला. चल हा, तर मी आज मग खूप 3-4 ब्लाऊज पण कट केलेत. थोडस नवीन डिझाईन साठी जे करायचे होते ते पण केलं. दुपारी माझा एक क्लास होता, ते पण कम्प्लीट केला. आणि मग आम्ही आता जरा रात्री निघालोय. खाणं पिणं झालंय, 8:30 वाजले. तिकडे म्हणतात बाबा. थांब आम्ही येतो आता. येत आहेत का इकडे? या इकडेच या.
तर अशा प्रकारे हे सगळं चाललंय. दमाने तर लागला कुठे पण हात घालायला. चलो. हॅलो गाईज. आज बसलीये मी इथे. ऍक्च्युली आता बघा ना, आता वाजलेत 9:45. अख्खा दिवस सोडला आणि आता हा इलेक्ट्रिशियन वाला आमचा आता येतोय. म्हणलं 5 मिनिटात येतो म्हणून बसलीये. आज दिवसभर अं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज मी जरा कटिंग वगैरे केल्या आणि मग त्यानंतर यांनी काल कलर केला, फॅब्रिकेशन वाला केला. मग त्यानंतर आम्ही ग्लास वाला शोधला, कारण जो ग्लास वाला होता तो रेट्स खूप जास्त सांगत होता आणि तेवढं बजेटच्या बाहेर जात होतं ते गोष्टी. त्याच्यामुळे मग आम्ही थोडं अजून दुसरीकडं चेक करायचा प्रयत्न केलाय. तर आणि कलर्स वगैरे आज घेऊन आलोय बघा. तिकडे फॅन आणलाय. त्यानंतर अं, ते कलर वगैरे सगळे घेऊन आलो पेंटिंगचे. उद्या पेंटर वाले काका येणार आहेत. तर मग म्हटलं आता 10 वाजले, जर आज इलेक्ट्रिशियनचं काम झालं तर खूपच बेस्ट. काय माहिती काय कधी येतोय तो, वाट बघत बसली त्याच्याच. असं आहे. आजचा दिवस असाच गेला. उद्या होईल आमचं पेंटिंगचं आणि जास्त काम. उद्या सकाळी येणार आहे ग्लासवाला, त्यानंतर पेंटर. मला स्टिच पण करायचं ऍक्च्युली. डाउनलोड पण करून ठेवलंय. हे डाउनलोड म्हणते, कटिंग्स करून ठेवल्यात. कट करायचंय. डे हो, आज कालचा 6 होता, आज डे 7 आहे. तर आज आपण बघूयात पुढे काय काय होतं ते. आता सकाळी मॉर्निंग पासून हे माझ्या मुलाची थोडीशी तयारी करायची आहे स्कूल्सच्या प्रोजेक्टची. तर त्यासाठी त्याची हेल्प करतीये, कारण लास्ट डे तो सबमिशनचा. अरे त्याला काय, मुलांचं कसं असतं ना, त्यांना रोज म्हणते अरे करा, कम्प्लीट कर कम्प्लीट कर, पण त्यांना ऐन वेळेला एकदम घाई गडबड केली आणि आता त्याला उशीर होतोय म्हणून स्कूलला गेलाय. आता मी म्हटलं थोडंसं कम्प्लीट करावं, मग आल्यावरच होऊन जाईल नाही का. झाले ऑलमोस्ट सगळे त्यानेच कम्प्लीट केलेत त्याचे प्रोजेक्ट. पण आता मम्मा म्हटल्यावर आपल्याला आपल्या लेकरांची काळजी. आता ते कम्प्लीट कर, नंतर स्वयंपाक वगैरे करून मला खाली पण जायचंय. आज थोडा बराच उशीर झालाय म्हणायचं. बाकी मॉर्निंगला मी तसं सेम आपल्या ॲज पर रुटीनच उठले होते. 4ला उठले, आवरलं सगळं, मॉर्निंगचं रिच्युअल्स कंप्लीट केले आणि आता हे अचानक काम मध्येच आलं आहे, कारण त्याला त्याचं विसरला पण आहे तो प्रोजेक्ट्स इथे. तर ते पण थोडेसे जे काय टचअप द्यायचं होतं ते देते म्हटलं. आणि फायनली मग ह्यांना ऑफिसला जाता जाता सांगते की त्याचं ते प्रोजेक्टचं तेवढं त्याच्या स्कूलमध्ये देऊन टाका. मग बाकीचं मी तुम्हाला कळवते पुढे कसं दिवस जातो ते. चक्रा मारतीये ना मी. सकाळी कलर आणायला गेले, मग तो पहिला कलर होता तो काही जमला नाही त्यांना. ती कंपनी दुसरी पाहिजे होती. मग ती दुसरी कंपनी चेंज करून पुन्हा आणली. आता संध्याकाळी तो पहिलावाला जो कलर आहे तो बदलून आणावा लागेल. आता त्यांना पहिले एक रूळ हवा होता, आता तो दुसरा रूळ पण बदलून आणावा लागेल. सो अशा मी चक्रा मारत बसलीये. सो आज असं फायनली मला असं वाटतं की आज पेंटिंग तर होऊन जाईल. इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरचा बघू, नंबर्स मिळत नाही अजून. बघते आता काय होतंय. ठीक आहे. आता मी माझा एक ड्राय क्लीनला ड्रेस दिलेला आहे, तो पण घेऊन येते म्हटलं. चालली आहे तिकडे मी. अचानक मी विसरले होते शिवाजी घ्यायला जायचं, बटन लक्षात खराब आलाय. पटकन त्याला घ्यायला गेले. आज कसं झालंय ना, आज ऍक्च्युली पेंटिंगचं काम चालू आहे आणि आज थोडा निवांत वेळ होता म्हणून बसले होते. खरंच काम. तर
तर खाली जाते त्याला घ्यायला. कळत नाही मला. सो फायनली आता पेंटिंगचं काम इथपर्यंत आलंय. तुम्हाला दाखवते. Yes. एक हात मारला का काका? एक हात झाला वाटते. हम्म. बाहेर पण मारला का एक हात? हा. त्यावरती दुसरा कलर येणार आहे ना आपला. हा म्हणूनच म्हंटल. हा हो हे का ते ना आता ऍक्च्युली माझ्या आता अचानक लक्षात आलं शिवांशला घ्यायला जायचं मला. म्हटलं बाई उशीर झाला का काय. येतोय तो. मी कॉल केला होता ना त्याच्या मॅडमला. तिकडे येतो. हो आपल्या सोसायटीत आहेत ना पोरं. हा त्याला खेळायला असले की मग टेन्शन नाही ना. सो असा आहे आजचा दिवस. कुठे? हो ना हो ना ते जे पिरियड होते ना त्यांचीच मॅमनी घेतले प्रोजेक्ट. अच्छा मग किती राहिलेत आता? अजून आहेत थोडे. मग काही प्रॉब्लेम नाही ना, वेळेत मिळालं ना तुला सगळं? आज आमच्या शिवांशने काय केलं होतं, प्रोजेक्ट घरीच विसरला होता. मग त्याच्या बाबाने नेऊन दिला. टिफिन घरीच विसरला होता. सगळं नेलं आणि इवन ते गळ्यातलं त्याचं आयडी कार्ड सुद्धा घरीच विसरला होता. आम्हाला सगळं नेऊन द्यावं लागलं त्याला. असं घाई करायचं नाही बेटा. सकाळी लवकर उठलं की सगळं होतं की नाही बरोबर. काही दिवस झाले तुम्हाला बॉटलच नाही देते. हो कारण अरे खूप मोठ्या मोठ्या बॉटल आहेत त्या. आपल्याला ना सगळं बघावं लागतं. काय बॉटल पासून वरतून पिऊन होतो. अच्छा चल मी तुला दाखवते आज. बघ शॉप मध्ये काय चाललंय. देख तो तू तेरे को हो जाएगा. देख हो गया ना. करायचं नाही. 2 मिनिट थांबू मग जाऊ. हो ना ऊन लागतंय ना. हा बघ आपलं पेंटिंगचं काम चालू आहे मस्त. झालं आता थोडंच राहिलंय. कसं वाटतंय? होय रे कसं वाटतंय? म्याव 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 म्याव. आता मी उद्याच्या एफए साठी प्रिपरेशन आणि रिवाइज करत आहे. तर मम्मा प्लीज नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. येस तर आता आमची पेंटिंग झाली. काका गेले. तुम्ही बघू शकता. थोडं थोडं मी दाखवते. पुन्हा मी ओव्हरऑल पूर्ण विषय दाखवेन. त्या वाजले आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आलोय बाहेर. तर थोडस बाहेर जायचं होतं आणि म्हटलं जरा टचअप वगैरे पण बघावं काय काय नाही आहे ते. त्यामुळे मी ते आले होते. तर मस्त वाटतंय थंड हवा वगैरे छान बसायला. शिवांशचे आमचे एफए आहे. तर मग एफएच थोडस अभ्यास पण करू म्हटलं. रिव्हिजनचा अभ्यास. तर तेच आम्ही करत होतो. तर तुम्ही पण बघा.